नमस्कार, मी हर्षाली. हितगुज या आपल्या खास कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत. आजचा आपला विषय आहे सर्व विकारांवर तन्वी हर्बल उपचार आणि या विषयावर चर्चा आणि मार्गदर्शन करण्यासाठी आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहे डॉक्टर मानसी धामणकर मेहेंदळे. डॉक्टर, स्वागत आहे तुमचं. नमस्कार. डॉक्टर मेधा, डॉक्टर मानसी, डॉक्टर रुचा, डॉक्टर पुष्कराज हे तन्वी हर्बलचे संचालक असून तन्वी प्रकल्पाला आंतरराष्ट्रीय प्रियदर्शनी माधुरी दीक्षित यांच्या हस्ते देण्यात आलेला महाराष्ट्र चेंबर्स ऑफ कॉमर्सचा महिला उद्योजका पुरस्कार, उद्योगश्री अशा अनेक पुरस्कारांनी तन्वी हर्बल्स प्रकल्पाला गौरवण्यात आलेला आहे. घंटाई, ठाणे व दादर येथे प्रमुख तन्वी हर्बल्स क्लिनिक्स असून तिथे रोज फ्री हेल्थ चेकअपची सुविधा असते, जिथे मधुमेह, हार्ट ब्लॉकेजेस, लठ्ठपणा, मुलांचं वजन, उंची, केस, त्वचा विकार इत्यादी सर्व आरोग्य तक्रारींवर नैसर्गिक उपचार सुचवले जातात. शिवाय ठाणे, मुंबई आणि महाराष्ट्रात अनेक ठिकाणी दर महिन्याला फ्री हेल्थ चेकअप कॅम्पही घेतले जातात. सर्व तन्वी हर्बल प्रोडक्ट्स केमिस्टकडे आणि तन्वी क्लिनिक्समध्ये उपलब्ध असून तन्वी हर्बल प्रोडक्ट्स वेबसाईटवर ऑनलाईनही खरेदी करता येतात किंवा तन्वी ऑफिसमधून होम डिलिव्हरीनेही मागवता येतात. बेस्ट टॉनिक, तन्वीशिता टॅबलेट यांसारख्या अनेक तन्वी सत्व टॅबलेट्स, लेप, तेल, क्रीम्स, फेस वॉश, हेअर वॉश खूप लोकप्रिय आहेत. अमेरिका, कॅनडा, दुबई, बहारीन, सिंगापूर, मलेशिया या ठिकाणीही विविध प्रदर्शनात सहभागी होऊन तन्वीने औषधांचा प्रसार केलेला आहे. तुम्हाला सुद्धा स्किन रिलेटेड किंवा आरोग्य संबंधी काही समस्या असतील तर तुम्ही या लाईव्ह शो मध्ये त्यांना प्रश्न विचारू शकता. लँडलाईन नंबर जो तुम्हाला स्क्रीनवर दिसतोय. चला तर विषयाला सुरुवात करूयात. तर डॉक्टर, अर्थात सगळ्यात पहिला प्रश्न माझा असा आहे की ॲसिडिटीवर बेस्ट टॉनिक तन्वीशिता कशा पद्धतीने घ्यायचं? ओके, हर्षाली. सगळ्यात पहिला जो आपला प्रश्न आहे, की ॲसिडिटीवर तन्वीशता कसं काम करतं किंवा कसं घ्यावं? तर बेसिकली ॲसिडिटी ही का होते, हे आपण पहिले जाणून घेऊया, की आपण जे अन्न सेवन करतो, त्याची पहिल्यांदी पचनाची सुरुवात ही आपल्या मुखातून होत असते. लाइक आपण पहिले अन्न चावतो, दातांनी ते बारीक करतो आणि मग ते आमाशयामध्ये जात असतं आणि तिथे पचन व्हायला सुरुवात होत असते. पण काही लोकं म्हणजे काही जणांमध्ये ज्यांची पित्त प्रकृती असते, की त्यांच्यामध्ये अशी पित्त हे नैसर्गिकरित्या जास्त असतं. त्यामुळे त्यांना ॲसिड रिफ्लक्स होतो, की म्हणजे तोंडामध्ये कडू पाणी येतं, डोकं दुखतं, छातीमध्ये जळजळतं, बर्निंग सेन्सेशन आपण म्हणतो ना, तसं होतं किंवा सतत सतत ढेकरा. म्हणजे असं इथे दाबलं तरी ढेकर येईल, हाताला दाबलं तरी ढेकर येईल, इतका शरीरामध्ये त्यांच्या वात निर्माण होत असतो. सो बेसिकली हे का होतं, तर शरीरामधलं पित्त, वात आणि कफ हे जे त्रिदोष आहेत ते वाढल्यामुळे. मग ज्यांना ॲसिडिटी कव्हर अप करायची आहे, त्यांच्यासाठी हे जे बेस्ट टॉनिक आपलं तन्वीशता आहे, ते आपण त्यांना घ्यायला सांगतो, की त्यांनी सगळ्यात पहिले मुखापासून सुरुवात होते. म्हणजे काही जणांना तोंडामध्ये माउथ अल्सर्स असतात. सलायव्हरी ग्लँड्स जे आपल्या असतात, की ज्या आपल्या तोंडाला ओलसर ठेवत असतात, की एक प्रकारची लाळ जी आपल्या शरीरात तयार होते, ती चांगली होण्यासाठी मदत करत असतात. जे लोकं पाणी कमी पितात, त्यांची सलायव्हा पण कमी तयार होते आणि मग पित्त वाढतं. म्हणजे ॲसिड जे शरीरातलं आहे, ते त्यांच्या वाढायला लागतं. तर त्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं जे आहे, ते म्हणजे की आपण तन्वीशता हे आपण त्यांना दिवसातनं 3 वेळा घ्यायला सांगतो. हायपर ॲसिडिटी असेल तर. म्हणजे तन्वीशताच्या 2 गोळ्या सकाळी, 2 गोळ्या आधी दुपारी आणि 2 गोळ्या आधी रात्री असं आपण देतो. जर हायपर ॲसिडिटी असेल तर त्यांनी ॲसिड रिफ्लक्स कमी होतो. आता ही जी ॲसिडिटी आहे ती वारंवार होत राहिली तर त्याचे दुष्परिणाम काय होऊ शकतात? तर केस गळायला सुरुवात होते. तुमच्या त्वचेचे काही आजार होऊ शकतात. तर म्हणून बेसिकली ॲसिडिटी जर तुम्हाला टाळायची असेल, तर तुमचं पचन नीट ठेवा. पाणी व्यवस्थित तुम्ही घ्यायलाच पाहिजे. तुम्ही जेवणाच्या वेळा नियमित पाळायला पाहिजेत, की सकाळी अगदी नाश्ता केला 9 वाजता आणि दुपारी 4 वाजता जेवलो, नाही चालणार. ज्यांची प्रकृती पित्ताची आहे, त्यांनी वेळेवर जेवण घ्यायलाच पाहिजे. आता आपण प्रत्येक प्रकृतीची कंपॅरिझन नाही करू शकत, बरोबर आहे. आता बांबूचं जे झाड असतं, ते उन्हामध्ये खूप वेळ राहू शकतं. पण गुलाबाचं जे झाड आहे, ते उन्हामध्ये खूप वेळ राहिलं तर ते सुकून जाईल. सो बेसिकली तुम्ही तुमच्या प्रकृतीनुसार आचरण करा. जर तुम्हाला वेळेवर जेवला नाहीत, तर तुम्हाला ॲसिडिटी होते, तर तुम्हाला वेळेवर जेवायला पाहिजे. तुम्ही व्यवस्थित पाणी घ्यायला पाहिजे आणि न विसरता तुम्ही तन्वीशता टॅबलेट घेऊन बघा. अगदी टॉनिक सारखं ते काम करतं. म्हणजे सकाळी 1 गोळी तुम्ही उपाशी पोटी घेतलीत, रोज 1 महिना तुम्ही घेऊन बघा. तुमच्यामध्ये निश्चित फरक पडेल. आपलं जे ठाण्याचं सेंटर आहे, तिथे डॉक्टर पुष्कराज धामणकर, डॉक्टर स्मिता देशपांडे आणि आपल्या तन्वी हर्बलच्या संचालिका डॉक्टर रुचा प्रतीक पै या दररोज संध्याकाळी तिथे असतात. तुम्ही आपल्या क्लिनिकमध्ये येऊन नाडी परीक्षण करून घ्या.
तुम्ही तुमची प्रकृती जाणून घ्या, की तुमची पित्त प्रकृती आहे का, कफ प्रकृती आहे आणि कधी-कधी तुम्हाला माहिती का, ही जी ॲसिडिटी असते ती कफामुळे पण होऊ शकते. शरीरामधला कफ अधिक वाढला तरी सुद्धा ॲसिडिटी होते. एक छोटीशी पेशंट होती. तिला असं सतत शाळेमध्ये गेल्यावर नॉशिया वाटायचा. म्हणजे मला म्हणाले, की "मला ना शाळेत गेल्यावर असं वाटतं मळमळतंय आणि असं तोंडात कडू पाणी येतंय." मग ती क्लिनिकमध्ये तिच्या आईबरोबर आलेली. तेव्हा तिचं नाडी परीक्षण केल्यावर मला एवढंच जाणवलं, की बहुतेक तरी हिला जंतयत, हिचं पोट साफ होत नाहीये आणि खाण्यामध्ये चिप्स आणि ह्या गोष्टी आहेत. त्याच्यावरती पथ्य दिल्यावरती जेव्हा मी तिला तन्वीशता टॅबलेट प्रिस्क्राईब केली, तेव्हा ती मला विचारते, "पण ही गोळी कशी काम करणार आहे ते मला तुम्ही डॉक्टर काकू समजावून सांगा." सो आज लहान मुलं पण इतकी जागरूक झालेली आहेत, की ही गोळी कशी काम करणार आहे. तर मी एक्सप्लेन करते, की तन्वी शता हे असं उत्तम टॉनिक आहे, की हे सत्व पद्धतीने बनवलेलं असल्यामुळे तुमच्या शरीरामध्ये ते जलद मिसळतं. रक्तामध्ये मिसळून ते शरीरात वाढलेलं पित्त कमी करतं, डायजेशन तुमचं सुधारतं, पचनाला मदत करतं आणि मग तुम्हाला हळू त्याच्यामधून आपल्याला एक पॉझिटिव्ह एनर्जी त्यातनं डेव्हलप होते आणि मग पचन सुधारल्यामुळे आपोआप पित्त कमी होतं. पित्त कमी झाल्यामुळे स्ट्रेस कमी होतो. स्ट्रेस कमी झाल्यामुळे जे ॲसिड रिलेटेड हार्मोन्स जे शरीरात वाढत असतात ते कमी होतात. म्हणजे स्ट्रेसमुळे होणारी ॲसिडिटी, पचनामुळे होणारी ॲसिडिटी, वेळेवर न खाल्ल्यामुळे होणारी ॲसिडिटी, पित्त प्रकृतीमुळे असणारी ॲसिडिटी, खाण्यामधल्या कुपथ्यामुळे होणारी ॲसिडिटी ही सुद्धा तन्वीशतामुळे कंट्रोलमध्ये येऊ शकते. तन्वीशता हे तुमच्या फॅमिलीसाठी बेस्ट टॉनिक आहे. सगळ्यांनी आजच तन्वीशता सुरू करा आणि त्याचा फरक तुम्ही आम्हाला रिव्ह्यूजद्वारे कळवू शकता. अगदी, अगदी. येस, मुंबईवरून श्रीकांत आपल्याशी जोडले गेलेले आहेत. त्यांना प्रश्न विचारायचा आहे. श्रीकांत तुमचा प्रश्न विचारा. येस. नमस्कार डॉक्टर. नमस्कार. माझा प्रश्न असा आहे हं, साधारणतः आपल्या कपाळावर म्हणजे भुवयांच्या वरती किंवा कानाच्या बाजूला जो फोरहेड म्हणतो किंवा याला हं. साधारणतः त्वचा काळी पडते साधारणतः 45-50च्या दरम्यान मध्ये. बरोबर तर आहे, बरोबर आहे त्याचं सर. एक्झॅक्टली कारण काय कारण ते आपण म्हणू शकत नाही की काय म्हणतात त्याला सन हे झाले बंद झालेलं टॅनिंग असं नाही सर, हार्मोनल इम्बॅलन्स असतो. हे हे जे आहे पुरुषांमध्ये जर मेल टाइप बाल्डनेस असेल म्हणजे केस गेलेले असतील, तर त्या पुरुषांमध्ये आपल्याला हे दिसून येतं किंवा महिलांमध्ये हार्मोनल इम्बॅलन्समुळे दिसतं आणि पुरुषांमध्ये कफामुळे हे दिसतं. एक पेशंट होता कपाळाच्या वरती किंवा आपण म्हणतो ना मानेचा भाग हा त्याचा पूर्ण काळवंडलेला होता. म्हणजे आपण म्हणतो ना डार्क पॅचेस आलेले होते सर. तर तसाच त्रास असेल तर सगळ्यात पहिले आपण आपल्या आहारामध्ये बघायचंय, की आपण चहा-पोळी एकत्र घेतोय का? दूध आणि फळ एकत्र घेतोय का? चहा-पोळी एकत्र म्हणजे किंवा शिकरण-पोळी खातोय का? तर त्यामुळे सुद्धा हा काळवंडलेपणा येऊ शकतो. पण त्यावर सुद्धा सर हे तन्वीशता जी टॅबलेट आहे ती तुम्हाला मदत करू शकते किंवा आपल्या तन्वीचं उपटन जॉय लोशन म्हणून औषध आहे. त्यांनी तुम्ही तिथे रोज मसाज करायचा आहे आणि तन्वी सॉफ्ट घृत क्रीम म्हणून आहे, ते तुम्ही तिथे लावून ठेवायचंय. आपोआप तुम्हाला 10 ते 15 दिवसांमध्ये हा काळवंडलेपणा जो आहे तो कमी झालेला दिसून येईल. पण मुख्यतः हे कफामुळे असतं, त्यामुळे कफकर पदार्थ कमी खायचे. दही, ताक, पेरू, केळं हे अव्हॉइड करायचंय आणि पोटामध्ये तन्वीशता, वातशांती, संथ कफ, तन्वीज्येष्ठा हे आपण इम्युनिटी वाढवण्याचं जे टॉनिक आहे ते देत असतो. आणि सर दादरमध्ये आपलं क्लिनिक आहे. तिथे तुम्ही एकदा जरूर आपले डॉक्टर पुष्कराज धामणकर येतात किंवा डॉक्टर जोशी तिथे येतात. महिन्यातनं एकदा मी स्वतः तिथे असते. तर तुम्ही दादरच्या क्लिनिकमध्ये फोन करून डॉक्टरांची अपॉइंटमेंट घेऊन तिथे एकदा नाडी परीक्षणासाठी जरूर या. अगदीच. सांगोलावरून रोहन जोडले गेलेले आहेत. रोहन तुमचा प्रश्न विचारा. हॅलो. नमस्कार रोहन. हा मॅडम जर आमचं हे त्यांचा मॅडम बोलाय तुम्हाला. बोला ना, प्रश्न विचारा. हा तिचा जीव 24 जरा आम्ही कार्यक्रम बघितला आता जस्ट हो, चालूच आहे लाईव्ह चालूच आहे. हो. ती मॅडम सर मॅडम जर तुमचा आमची प्रश्न विचारा. आमचे हे प्रॉब्लेम केस करतात मॅडम. केस गळतायत. ओके, मी सांगते. तुम्ही फोन ठेवा, मी सांगते. केस गळणं, आता बघा केस गळणं इट्स लाइक तुमच्या केसांची स्ट्रेंथ कमी होणं. म्हणजे केस असे कंगव्याबरोबर खाली पडणं, फरशीवर दिसणं याचा अर्थ आपल्या शरीरामधले दोष काहीतरी बदललेत. काहीतरी हार्मोन्समध्ये चेंज झालेला आहे. तर केसांना बळकट यायला पाहिजे. कोणी खेचले
तरी सुद्धा ते गळले नाही पाहिजेत. एवढे स्ट्रॉंग केस असणं महत्वाचं आहे. त्याच्यासाठी तुमचा आहार उत्तम हवा. रोज तुम्ही व्यायाम करायला हवात. तसंच तुम्ही पाणी सुद्धा व्यवस्थित घ्यायला हवं आणि आपल्या तन्वीचं बेस्ट कॉम्बिनेशन यासाठी आहे. तुम्ही आपल्या तन्वी हर्बलच्या वेबसाईटवर गेलात तर तिथे अँटी हेअर फॉल किट असं आपण अँटी हेअर फॉल केअर किट असं सुद्धा बनवलेलं आहे. वेगवेगळे किट्स आपण आपल्या वेबसाईटवर केअर किट अशी बनवलेली आहेत, की ज्याच्यामध्ये आपलं केशबला तेल आहे. केसांना मुळापासून तेल लावून व्यवस्थित मसाज करणं खूप आवश्यक आहे, ज्याने केसांचा ड्रायनेस कमी होतो. ड्रायनेस कमी झाला की केस गळणं आपोआप कमी होतं. जास्वंद जॉय पावडर, केशकीर्ती लोशन हे मिक्स करून केसांना अर्धा तास आठवड्यातनं एकदा पॅक लावून ठेवायचा आहे. केस पांढरे होणं, केसांमध्ये कोंडा असणं, केसांमध्ये स्प्लिट एंड्स होणं हे सगळं किंवा केस गळणं हे या पॅकमुळे कमी होतं. आठवड्यातनं एकदा तेल लावायचंय. त्या तेल लावलेल्या केसांवरतीच पुढे हा पॅक लावायचा आहे, की जो अर्धा तास ठेवायचा आहे आणि सगळ्यात महत्वाचं तुम्ही पोटामध्ये तन्वीशता हे जे आपलं बेस्ट टॉनिक आहे ते घ्यायचंय, की त्यामुळे आपला रसधातू चांगला तयार होतो आणि रसामुळे एक पुढच्या धातूंची चेन चांगली तयार होऊन केस गळणं कमी होत असतं. केस गळत असतील तर कॅल्शियम आपल्या शरीरातलं कमी असतं, व्हिटॅमिन D3 कमी असू शकतं. म्हणून तन्वीची अश्वयष्टी टॅबलेट आपण त्यासोबत देत असतो. तन्वीशता आणि अश्वयष्टी हे कॉम्बिनेशन आपण देतो किंवा तन्वी गोरेच देतो. यासाठी तुम्ही तन्वी हर्बल्सच्या डॉक्टरांना एकदा जरूर भेटा, नाडी परीक्षण करून घ्या आणि हे हेअर फॉल किट तुम्ही वापरून 15 ते 20 दिवसांमध्ये नवीन केसांची वाढ सुद्धा दिसेल, केस गळणं कमी होईल आणि बेसिकली तुम्ही कुठलेही अति प्रोटीन शॅम्पू वापरत असाल तर ते कमी करा आणि केसांची काळजी घ्या. दिवसातनं 2 वेळा तरी केस नीट विंचरा. केस तुम्ही जर नीट विंचरले तरी सुद्धा त्या कंगव्याच्या जे दाते असतात त्यामुळे एक प्रकारचा मसाज स्कॅल्पला होत असतो. त्यामुळे ब्लड सर्क्युलेशन तिकडचं चांगलं होतं. कधी-कधी काही पेशंटमध्ये जेव्हा हेअर फॉल होतो तेव्हा ब्लड सर्क्युलेशन जर तिथे नीट होत नसेल तर आपली शतजीवंती ही गोळी द्यायला लागते. पण हेअर फॉल किट हे आपल्या वेबसाईटवर अवेलेबल आहे. www.tanviherbals.com ही आपली वेबसाईट आहे. तिथे तुम्ही जरूर संपर्क करू शकता. अगदीच. डॉक्टर मानसी, आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आपल्या प्रेक्षकांमधल्या मुलींसाठी आणि महिलांसाठी, हे जे या. पिंपल्स असतात ते का येतात? आता पिंपल्सची आपण डेफिनेशन अशी देऊ शकतो, की असं चेहऱ्यावरती एक फुगवटा येतो, की ज्याच्यामध्ये काही आत बी असते. कधी-कधी त्यातनं पस येतो आणि ते कधी-कधी असे टेंडर असतात, की आपल्याला हात लावला ते अगं बाई दुखले पिंपल्स. काही मुलींना पिरियड्सच्या आधी येतात. आता ह्याचे कॉजेस वेगवेगळे आहेत. सगळ्यात पहिला कॉज पिंपल्सचा इंडायजेशन. ज्यांचं पोट साफ होत नाही आणि पिंपल्स येतायत त्यांच्यासाठी औषध आहे तन्वी ज्येष्ठा, तन्वी त्रिफळा. दोन्हीच्या 2-2 गोळ्या रात्री जेवणानंतर घ्यायच्या आहेत. पचन सुधारेल आणि आपोआप पिंपल्स कमी होतील. ज्यांना पिरियड्सच्या आधी पिंपल्स येतायत, पाळीच्या आधी पिंपल्स येतायत म्हणजे हार्मोनल इम्बॅलन्स आहे. त्याच्यासाठी 2 तन्वीशता, 1 ओजसा रात्री जेवणानंतर घ्यायचंय. पिंपल्सना जो पेन आहे, टेंडरनेस आहे, त्यांच्यातनं पांढरा पस बाहेर येतोय, तर आपण पिंपल टोनचा पॅक लावायला देतो. पाण्यात भिजवून तो पॅक आपल्याला पिंपल्सना लावायचा असतो, 15 मिनिटं ठेवायचा असतो. पपई जॉय लोशन हे पपईच्या अर्कापासून बनवलेलं इतकं सुंदर फेस वॉश आहे, की ते पेशंटनी जरूर वापरून बघावं. आणि मी सांगितलं तसं, की तन्वी शता आपल्या चेहऱ्यावरती एक ग्लो येण्यासाठी, काळे डाग कमी होण्यासाठी, पिंपल्स वरती अगदी रामबाण उपाय म्हणून आपण तन्वीशता पेशंटना प्रिस्क्राईब करतो. आहारामधलं पथ्य सांगतो आणि विदिन 15 टू 20 डेज पिंपल्स कमी होतात. पण जर आहारामध्ये परत असं काही ऑइली आलं किंवा आपण म्हणतो ना कफकर किंवा पित्तकर पदार्थ, वातूळ असे पदार्थ आले आणि पिंपल्स परत आले म्हणजे त्यावेळेला, तर मग तेव्हा परत तन्वीशताचा एक्स्ट्रा डोस घ्यायचा, की त्यांनी ते परत कमी होतात आणि रोज पोट साफ झालं पाहिजे याकडे लक्ष ठेवायचंय. आणि थोडं तरी कोवळं ऊन आपल्या त्वचेला मिळालं पाहिजे. म्हणजे आपण म्हणतो अरे खूप बिझी आहोत, पण व्यायामाचं महत्व अतिशय आहे, की व्यायाम करणं का महत्वाचं आहे, की तुम्ही जेव्हा कोणत्याही प्रकारचा व्यायाम करा, रोज 20 मिनिटं व्यायाम करा. हे मी पेशंटना कंपल्सरी सांगते, की ब्लड सर्क्युलेशन डोक्यापासून पायापर्यंत व्यवस्थित होतं. म्हणजे आपले विविध ठिकाणी आपण कॅम्प्स घेत असतो. आता आपण येत्या 9 डिसेंबरला पुण्याला लक्ष्मी रोडला व्ही.बी. खरे अँड सन्स
25 वर्षापासून तन्वी हर्बल्सचं हे खास सेंटर आहे आणि खरे मॅडम तिथे इतकं छान पेशंटना समजावून सांगतात, की त्या तिथल्या ओनर आहेत. डॉक्टर पुष्कराज धामणकर हे पुण्याला स्वतः असतात. नाडी परीक्षण करून ते इतकं छान कॉम्बिनेशन देतात. आज 25 वर्ष तन्वीचं हे जोडलेलं सेंटर आहे. म्हणजे माझ्या आईने तन्वी हर्बल हे सुरू केलंय आणि आता नेक्स्ट जनरेशन म्हणजे मी, माझी बहीण डॉक्टर रुचा, आमच्या दोघींचे मिस्टर्स म्हणजे मिस्टर प्रतीकभाई आणि पुष्कराज धामणकर आम्ही मिळून आता हे पुढे वाढवतोय. पण लोकांकडनं इतकं भरभरून प्रेम मिळतं, की इतके आशीर्वाद मिळतात, की मेधा मॅडमची तुम्ही मुलगी का? अरे वाह! खूप छान वाटलं. मेधा मॅडम पुण्याला यायच्या, तेव्हा आम्ही म्हणजे 12-12 वाजेपर्यंत लाईनमध्ये तिथे उभं राहून मॅडमकडनं तपासून घेतलेलं आहे, की हे एक समाधान असतं आणि हे पेशंटचं प्रेम हे काम वाढवण्यासाठी मदत करत असतं. डॉक्टर हिंगोलीवरून विजय आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. आपला प्रश्न विचारा विजय. हा नमस्कार मॅडम. नमस्कार. माझा मुलगा 3 वर्षाचा आहे मॅडम. ओके. 3 वर्षाचा आहे. ओके. हा 3 वर्षाचा आहे आणि त्याचे आतापासूनच केस पांढरे होते. ओके. विजय, मी तुम्हाला म्हटलं तसं केस जर त्यांचे पांढरे होत असतील, तर इट्स लाइक त्यांच्या शरीरामध्ये अधिक पित्त प्रकोप आहे. हे केस पूर्ण काळे होऊ शकतात. मेधा मॅडमकडे असे अनेक पेशंट आलेले होते आणि ते रिकव्हर झालेले आहेत. जर तुम्हाला शक्य झालं तर हिंगोलीपासून आपलं कुठलं जवळचं क्लिनिक तुम्हाला जे असेल, तिथे एकदा त्याला घेऊन दाखवायला या. नाडी परीक्षण करणं आवश्यक आहे. आपलं केशकलपिनी म्हणून हेअर पॅक आहे. तो आता तुम्ही त्याला केसांना लावू शकता आणि पोटामध्ये तन्वीशता टॅबलेट्स देऊ शकता. पण मुळात पूर्ण कोर्स त्याला घेण्यासाठी एकदा नाहीतर WhatsAppवरती तुम्ही कॉल करून माझ्याशी पर्सनली बोला. मला त्याची हिस्ट्री नीट घ्यायला लागेल. कारण अजून तो लहान आहे ना, 3 वर्षाचा आहे. सो आपण त्याला नीट ट्रीटमेंट देऊ शकतो आणि ह्याच्यावर आपल्याकडे ट्रीटमेंट आहे. वेळेत जर हेअर ग्रेइंग आपण अडवलं म्हणजे 3 वर्षाचाच आहे, तर ते पूर्ण केस मुळासकट काळे येऊ शकतात. तर पण आपण योग्य ती चिकित्सा त्याकरता करणं आवश्यक आहे. अगदी. या. डॉक्टर मानसी, बरेच वेळा अंगावर खाज येणं, लाल चट्टे येणं, हे जे काही प्रकार होतात यावर काही हो. ट्रीटमेंट आहे का? थंडी पडायला लागलेली आहे. थंडी जेव्हा सुरुवात होते, शरीरामध्ये ड्रायनेस पडायला लागतो. म्हणजे उन्हाळ्यामध्ये आपण पाणी अधिक पीत असतो, कारण तेव्हा तहान लागते. पण आता थंडीमध्ये तहान कमी होते, त्यामुळे एक प्रकारचा कोरडेपणा जेव्हा त्वचेला येतो, तेव्हा मग आपोआप अंगाला खाज येणं, लाल चट्टे येणं, म्हणजे काही खाण्यामध्ये मेथी, बेसन इत्यादी पदार्थ आले तरी त्रास होणं, इत्यादी लक्षणं दिसून येतात. याच्यावरती सुद्धा तन्वीशता टॅबलेट उत्तम काम करतं. म्हणजे आज आपल्याकडे असे पेशंट होते, की जे ॲलोपॅथीची गोळी घ्यायचे. त्यांना इतकी खाज यायची, की कंगव्याने अंग खाजवायचे, पण खाज कमी व्हायचीच नाही. मग तेव्हा ॲलोपॅथीची गोळी कंपल्सरी त्यांना घ्यायला लागायची. पण जेव्हा ते तन्वी हर्बलच्या ठाणे क्लिनिकमध्ये आले, त्यांचं नाडी परीक्षण केलं, आहारातनं केळं, पेरू, बेसन इत्यादी पदार्थ वर्ज्य केले आणि अंगाला लावायला उपटन जॉय म्हणून लोशन आहे, ते साबणासारखं वापरायला दिलं. तन्वीशता टॅबलेट सांगितल्या. तर आता त्यांना शीतपित्त किंवा उदरकोट याचा त्रास होत नाही. मोठ्या-मोठ्या पित्ताच्या गाठी अंगावर येत नाही. पथ्य करणं अतिशय महत्वाचं असतं आणि ते फॉलो करतायत आणि त्यामुळे त्यांना खूप छान अगदी. गुण येतोय. नक्कीच. डॉक्टर, जाता-जाता मला पुन्हा एकदा असं विचारावं लागेल. खरं तर वेळ संपलेली आहे. पण तरीसुद्धा ओके. तन्वी हर्बल्सचे कॅम्प कुठे-कुठे होतात त्याबद्दल थोडक्यात सांगा? लास्टला सांगते, की तन्वी हर्बल्सच्या येत्या 9 डिसेंबरला पुण्याला कॅम्प आहे. 17 डिसेंबरला अलिबागला कॅम्प आहे. 9 डिसेंबरला गाला आयुर्वेदिक मुलुंड येथे मी स्वतः असणार आहे. गाला आयुर्वेदिक मुलुंड लक्षात ठेवा. भांडुपला कमल आयुर्वेदिक, अशा वेगवेगळ्या 50 सेंटर्सला आपला कॅम्प असतो. याची लिस्ट तुम्हाला खाली दिलेला ऑफिसचा नंबर आहे 9820075813 इथे मिळू शकेल. तिथे संपर्क करून तुम्ही जवळच्या तन्वी हर्बलच्या क्लिनिकमध्ये एकदा तरी नाडी परीक्षण करून घेऊन दाखवायला या. आणि तन्वीशता हे सगळ्यांसाठी बेस्ट टॉनिक आहे. अंगदुखी, पोटदुखी, पायदुखी सगळ्यावरती ते काम करतं. पर्सनली काही क्वेश्चन असतील तर मेसेज करून जरूर विचारा आणि निरोगी राहण्यासाठी, फिट राहण्यासाठी रोज घ्या 2 तन्वीशता. अगदी. डॉक्टर, तुम्ही या ठिकाणी खूप चांगल्या पद्धतीने उत्कृष्ट मार्गदर्शन केलं, कनेक्ट झालात त्यासाठी तुमचे मनापासून धन्यवाद. नमस्कार. थँक यू.
तर प्रेक्षकांनो, सर्व विकारांवर तन्वी हर्बल उपचार कशा पद्धतीने इफेक्टिव्ह आहे हे आपण जाणून घेतलं. घंटाळी, ठाणे, दादर येथे प्रमुख तन्वी हर्बल क्लिनिक्स असून तिथे रोज फ्री हेल्थ चेकअपची सुविधा असते, जिथे मधुमेह, हार्ट ब्लॉकेजेस, लठ्ठपणा, मुलांचे वजन, उंची, केस, त्वचाविकार इत्यादी सर्व तक्रारींवर नैसर्गिक उपचार सुचवले जातात. आणि सर्व तन्वी हर्बल प्रोडक्ट्स केमिस्टकडे आणि तन्वी क्लिनिक्समध्ये उपलब्ध असून तन्वी हर्बल प्रोडक्ट्स वेबसाईटवर ऑनलाईनही खरेदी करता येतात किंवा तन्वी ऑफिसमधून होम डिलिव्हरीनेही मागवता येतात. कार्यक्रमात आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. ताज्या बातम्यांकरिता पाहत रहा झी 24 तास. लाल मातीतली कुस्ती म्हणजे